सम्राट अशोकाने इसवी सन 242 मध्ये आपला प्रिय पुत्र महेंद्र याला त्रिपिटक घेऊन श्रीलंकेमध्ये पाठवलं। ज्या वेळेला ते त्रिपिटक श्रीलंकेमध्ये लिपिबद्ध झालं तर मला वाटलं तेच पहिलं साहित्य लिपिबद्ध झालेलं श्रीलंकेमध्ये हे पहिलं बौद्ध साहित्य असायला काही हरकत नाही। यानंतर महाकाश्यपानी बुद्धांच्या निर्वाणानंतर पहिली संघ परिषद आयोजित करून धम्माची अखंड परंपरा जपली। अशोक घोषांनी बुद्धचरित या काव्याच्या स्वरूपामधून बुद्धांचा जीवन प्रकाश जगासमोर आणला। नागसेनांनी मिलिंदपन्न मधील तर्कसंकटवादातून बुद्ध धर्माच्या तत्वज्ञानाला जिवंत ठेवलं आणि नागार्जुनांनी आपल्या माध्यमिक दर्शनामधून शून्यतेच्या तत्वाला विश्व मान्यता प्राप्त करून दिली। श्रीलंकेतील बुद्धिघोषांनी विशुद्धी मग्ग लिहून साधनेच्या दीप प्रज्वलित केला। त्या आधुनिक काळात राहुल सांस्कृतायन यांनी हिमालय ओलांडून तिबेटमध्ये जाऊन हरवलेले ग्रंथ पुन्हा भारतात आणले। तो केवळ प्रवास नव्हता, तो होता धम्माच्या पुनर्जन्माचा प्रवास, बौद्ध साहित्याचा अखिल भारतीय बौद्ध साहित्याचा पुन्हा प्रवास। म्हणून या प्रवासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत आणि अखेर